Yes. So just now I have explained you SS law, the format. आणि मग ॲक्च्युली या इथे एक एक्झाम्पल लिहिलं होतं, जस्ट नाव आय हॅव रिमूव्ह दॅट. ओके, मग ते तुम्ही पॉज करायचं, ते वाचायचं, थोडंसं रफवर्क करायचं. तो एक्झाम्पल मी व्हॉट्सअप ग्रुपवरती तो टाकतो, पण ते प्रिंट. आता तुम्हाला ते समजणार लिहिण्याच्या सोयीसाठी हे काढलं इथून मी, तुमच्याकडे आहेत. ओके, तर तिथं काय आहे, तर काय दिलंय आणि काय विचारलंय ते आपल्याला मांडता आलं पाहिजे. जसं की काय काय दिलंय, हीट ऑफ रिॲक्शन ऑफ असं म्हणून तीन रिॲक्शन्स आणि त्याचे डेल्टा एस दिले. म्हणजे एन्थाल्पी चेंज ऑफ कुणाकोणाचे दिले, तर फॉर्मेशन ऑफ वॉटर दिले. मग फॉर्मेशन ऑफ वॉटर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. 25°C म्हणलंय, इवन इफ टेम्परेचर इज नॉट मेन्शन, स्टँडर्ड कंडिशन्स म्हणजे 25°C, 298 केल्विन, 1 ॲटमॉस्फिअर. तर फिजिकल स्टेट सह करायचं असतं. मग अशी मी जनरल सांगताना मुद्दाम जरा ते टाळतो. ओके, आणि आपल्याला माहीत असतं 298 केल्विन. तर फॉर्मेशन ऑफ वॉटर आता सगळं डिटेल लिहित नाही. काय काय दिले बरं, एन्थाल्पी हीट ऑफ रिॲक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर इज गिवन. म्हणजे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर इज गिवन म्हणजे काय दिलेलं आहे, तर फॉर्मेशन ऑफ वॉटर माहीत पाहिजे. म्हणजे या रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज दिला, या म्हणजे कुठल्या, तर फॉर्मेशन ऑफ वॉटर किंवा फॉर्मेशन ऑफ आणि कोण असेल, वॉटरवरून बाकीच्यांचं इथून पुढे लिहिता आलं पाहिजे. तर फॉर्मेशन ऑफ वॉटर किंवा फॉर्मेशन ऑफ आणि कोणी असेल, फॉर्मेशन ऑफ मिथेन, फॉर्मेशन ऑफ बेन्झीन ची रिॲक्शन म्हणजे काय, त्या रिॲक्शनचा डेल्टा एच. तर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे फॉर्मेशनची रिॲक्शन म्हणजे काय, तर ज्याचं कोणाचं असेल, फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ वॉटर, नाही तर उद्या आणि कोणाचं तरी फॉर्मेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड, कोण असेल तो, 1 मोल ऑफ दॅट कंपाऊंड इज फॉर्म, म्हणजे प्रोडक्ट साईडला तो 1 मोल फ्रॉम इट्स बेसिक एलिमेंट्स इन द स्टँडर्ड स्टेट्स. डेफिनेशन वगैरे प्रिव्हियस लेक्चरमध्ये कव्हर झालेली आहे, तरी रिपीट होत आहे, रिव्हिजन होत आहे. तर फॉर्मेशन ऑफ वॉटर एन्थाल्पी चेंज दिला आहे, म्हणजे या रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज दिला आहे, इन विच 1 मोल ऑफ वॉटर, फिजिकल स्टेट लिहितोय, इज फॉर्म्ड फ्रॉम इट्स बेसिक एलिमेंट्स इन द स्टँडर्ड स्टेट. आता वॉटरमध्ये बेसिक एलिमेंट्स कोण आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. स्टँडर्ड स्टेट्स म्हणजे स्टँडर्ड कंडिशनमध्ये स्टेबल फॉर्म हायड्रोजनचा ऑक्सिजनचा कुठला आहे, ओझोन नाही आहे, ऑक्सिजन O2 आहे, हायड्रोजन H2 आहे. ओके, म्हणजे फ्रॉम इट्स बेसिक एलिमेंट्स इन द स्टँडर्ड स्टेट्स म्हणजे कोण बरं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. एवढं स्केलेटन पहिल्यांदा लिहिता आलं पाहिजे. आता 298 केल्विन आणखी 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर म्हणजे हे लिक्विड, हा गॅस, हा गॅस. आता फॉर्मेशन ऑफ वॉटर जेव्हा म्हणतो याचा अर्थ 1 मोल ऑफ वॉटर इज फॉर्म. एक्झाम्पल आहे, जनरल असतं तर 1 मोल ऑफ दॅट कंपाऊंड इज फॉर्म, म्हणजे इकडचं 1 मोल फिक्स. त्याप्रमाणे बेसिक एलिमेंट्स इन दॅट स्टँडर्ड स्टेट इकडचे बॅलन्स करायचे. 1 मोल ऑफ वॉटर 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन म्हणजे हे 1 मोल. 1 मोल ऑफ वॉटर मध्ये n ॲटम्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे साध्या भाषेत 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन म्हणजे n ॲटम्स असतात, ते 1 मोल आहे. 1 मॉलिक्यूल प्रमाणे सोयीसाठी काय वेळेला बॅलन्स करतो, खपून जातं. ओके, याचा अर्थ n ॲटम्स ऑफ ऑक्सिजनला n/2 O2 मॉलिक्युल्स पाहिजेत, म्हणजे 1/2 मोल. स्कूलमध्ये सांगायचे असं फ्रॅक्शनमध्ये बॅलन्स करायचं नाही. का करायचं नाही, अरे बाबा हाफ मोल, 1 मोल ऑक्सिजन म्हणजे n मॉलिक्युल्स घेऊ शकतो, 32 ग्राम घेऊ शकतो, 16 ग्राम घेऊ शकत नाही. 16 ग्राम घेतलं म्हणजे n/2 मॉलिक्युल्स म्हणजे हाफ मोल, आणि n/2 मॉलिक्युल्स मधून ॲटम्स ऑफ ऑक्सिजन n, 1 मोल, काही विशेष नाही. तर हीट ऑफ रिॲक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर इज गिवन म्हटलंय, म्हणजे या रिॲक्शनचा डेल्टा एच दिला आहे. मग तो डेल्टा एच जो आहे तो इथं लिहिणार आपण. तो -63 कॅलरीजमध्ये इथं दिलेला आहे, कुठलं केव्हा जूलमध्ये देतील ते त्याप्रमाणे करायचं, ते व्हॅल्यू बघून लिहितो. आणखी काय दिलं, हीट ऑफ रिॲक्शन ऑफ कंबशन ऑफ ॲसिटिलीन आणि कंबशन ऑफ इथिलीन दिलेलं आहे. ओके, म्हणजे कंबशन ऑफ ॲसिटिलीन इथाईन. मग कुणाचे पण एन्थाल्पी ऑफ कंबशन इज गिवन किंवा हीट ऑफ रिॲक्शन ऑफ कंबशन इज गिवन म्हणजे काय, तर जे कुणाचे कंबशनची रिॲक्शन लिहायची आणि त्याचा डेल्टा एच दिलाय, हा त्याचा अर्थ. तर ती कंबशनची रिॲक्शन म्हणजे त्याचे काय ठरलेलं आहे डेफिनेशन प्रमाणे, तर जे कुणाची कंबशन असेल, इथं इथिलीन आहे, ॲसिटिलीन आहे, उद्या आणखी बेन्झीन असेल आणि कोण असेल. आपण कंबशन ऑफ कार्बन बघितलं, पार्शियल कंबशन आणि कम्प्लीट कंबशन याच्या आधी अर्लियर पॉईंट. तर कंबशन ऑफ ॲसिटिलीन म्हणजे इथाईन, तर कंबशनची रिॲक्शन आहे म्हणजे जो कोण असेल 1 मोल ऑफ दॅट कंपाऊंड इज बर्न कम्प्लिटली ऑक्सिडाइज. म्हणजे आता फायनल मोस्ट ऑक्सिडाइज कोण असेल तोच प्रोडक्ट होणार, पार्शियल कंबशन नाही, पार्शियल बर्निंग नाही.
डेलिबरेटली मेन्शन केला असेल तरच. ओके, तर ॲसिटिलीन म्हणजे इथाईन नाही का, ट्रिपल बॉन्ड. मी मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितो फक्त, C2H2 नाही का. ॲसिटिलीन बॉन्डिंग आम्हाला माहिती आहे, ट्रिपल बॉन्ड, इथाईन, इथाईन YNE. ओके, तर ॲसिटिलीन कंबशन हे 1 मोल फिक्स. कंबशनची रिॲक्शन म्हणजे काय फिक्स, तर बाबा हे फिक्स 1 मोल इज बर्न कम्प्लिटली म्हणजे ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन. आणि मग कार्बन हायड्रोजन असेल तर तिकडं पलीकडे कम्प्लीट बर्निंग म्हणजे CO2H2O फिक्स आहे. इकडे कोण अल्कोहोल, ॲसिटिक ॲसिड वगैरे ऑक्सिजन असेल तर, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन असेल तर इकडं CO2H2O फिक्स आहे. आफ्टर कम्प्लीट बर्निंग CO2H2O फिक्स असतं तिकडं. त्यात कोण नायट्रोजनवाला पिरिडीन वगैरे आला तर तिकडं CO2H2O बरोबर NO2 फिक्स आहे. ओके, आता मग एक्झाम्पल घेत जाऊ तसं पुढं मग कुठेतरी एक्सेप्शन असतं. अमोनियाचं कंबशन असेल त्यावेळेला N2 आहे, ते ठीक आहे, बोलून ठेवलं. सल्फरवाला कुठला कंपाऊंडचं कंबशन असेल, ऑर्गॅनिक कंपाऊंड, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन, तर CO2H2O, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन, सल्फरचा SO2, हे एवढं माहीत असतं. याच्या पलीकडे काही लागत नाही आपल्याला. नीट, MST, CET, JEE त्या लिमिटमध्येच बोलतो. मग 1 मोल फिक्स आहे, 1 मोल प्लस O2, कार्बन हायड्रोजन आहेत म्हणजे CO2 प्लस H2. स्केलेटन पहिला लिहायचं. मी कसं लिहितोय ना त्याप्रमाणे तुम्ही तसं करायचं, समजून घेऊन न बघता परत चेक करायचं. मग एक्स्ट्रा एक्झाम्पल्स, आणि मग हे एक्झाम्पल्स आपल्याला असं एवढं सॉल्व्ह न करता बघून सुटणार MCQ मध्ये, चुटकी में सुटतातच, त्यासाठी चाललंय. ओके, आणि मग 1 मोल प्लस O2 गिव्ह CO2 and H2O लिहिलं. फिजिकल स्टेट लिहितो, 298 केल्विन, 1 ॲटमॉस्फिअर हा गॅस असतो. ॲसिटिलीन म्हणजेच इथाईन गॅस असतो, हा गॅस हे लिक्विड असतं. आता 1 मोल, मग 1 मोल म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स, मग 1 मॉलिक्यूल प्रमाणे बॅलन्स केलं तरी चालतं. N2 N केलं की 1 मोल, N2 ॲव्हॅगॅद्रोज नंबर. 2 ॲटम्स ऑफ कार्बन म्हणजे 2 मॉलिक्युल्स ऑफ CO2 म्हणजे 2 मोल ऑफ CO2. कळतंय का? दोन्ही विचार करायचा, सोयीचं. 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन मीन्स 1 मॉलिक्युल ऑफ H2O, 1 लिहित नाही. म्हणजे जो 1 मोल ऑफ ॲसिटिलीन आहे त्याप्रमाणे CO2H2O बॅलन्स झाले, हे पहिलं करायचं. फॉर दॅट हाऊ मेनी ऑक्सिजन ॲटम्स आर रिक्वायर्ड, इथं कळलं. 2 मोल ऑफ CO2 म्हणजे 4 ॲटम्स, आणि हा म्हणजे 5 ॲटम्स. 5 ॲटम्स म्हणजे 5 into N ॲटम्स मोलच्या भाषेत. 5 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स, याचा अर्थ इथं 5 मोल ऑफ ऑक्सिजन घेतले तर 10 मोल्स ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. आम्हाला 5 मोल्स 5N समजलं ना. आणि त्यामुळे इथं 5/2 किंवा 2.5, 5/2 O2 म्हणजे हे झालं कंबशन ऑफ ॲसिटिलीन, म्हणजेच कंबशन ऑफ इथाईनची रिॲक्शन. कंबशन कोणाचंही असेल तर ज्याचं कंबशन म्हणतात, चर्चा चालू आहे, मेन्शन केलेलं आहे. कंबशन ऑफ ॲसिटिलीन इज मेन्शन, म्हणजे 1 मोल ऑफ दॅट कंपाऊंड ॲसिटिलीन इज कम्प्लिटली बर्न्ड, आणि ऑक्सिजन वगैरे कमी नाही पडणार म्हणून एक्सेस ऑफ ऑक्सिजन हे फिक्स आहे. म्हणजे हे 1 मोल फिक्स, आणि हा कम्प्लीट ऑक्सिडेशन म्हणजे CO2H2O फायनल प्रोडक्ट्स ते लिहून टाकले. आणि मग कार्बन किती आहेत एका मॉलिक्युलमध्ये 2 म्हणजे 2 CO2, हायड्रोजन 2 ॲटम्स आहेत म्हणजे 1 H2O. मग ऑक्सिजन लागले किती, मॅथमॅटिकली 5 ॲटम्स, म्हणजे मोलच्या भाषेत ते 5 मोल्स ऑफ ऑक्सिजन ॲटम्स म्हणतो. म्हणजेच 5/2 मोल्स ऑफ O2 विल बी रिक्वायर्ड, बॅलन्स्ड इक्वेशन. त्याचा डेल्टा एच दिला, याला मग 1 म्हणूया, याचा डेल्टा एच दिला. शक्यतो डेल्टा एच खाली डेल्टा एच असं जरा अंतर सोडून लिहायची सवय, म्हणजे काय होतं या टाईपला सोडवायला बरं पडतं. आणि नंतर एवढं सगळं डिटेल करायचं वेळ येत नाही आता, ते त्यासाठीच मुद्दाम करायचं. हे बघून आणि काही स्टेप्स आपल्याला मनातल्या मनात येतात आणि पटकन तुम्ही बघणार, तुम्ही फॉलो केलं मला तर तुम्ही करणार. आता ॲसिटिलीनचं कंबशन लिहिलं. आता इथाईन म्हणजे इथिन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाही का, इथिन. आता बेसिक काही काही विद्यार्थी म्हणजे 10वीला अगदी स्कोर केलेले, त्याला या फंक्शनल लोक आणि एक्झाम्पल्स आणि नॉमेनक्लेचर इथं पण मागं असतात, ते कव्हर सहज करू शकतात मनावर घेतल्यानंतर, म्हणून बोलतोय. तर अवघड होतं. अवघड का होतं त्याची कारणं वेगळी आहेत. हेसेस काही जण म्हणत असतील 12वीचे वगैरे, आता त्याची कारणं वेगळी आहेत. इथिन म्हणजेच कॉमन नेम इथिलीन, C2H4. मग इकडेच बॉन्डिंग वगैरे कशाला दाखवायचं, बॅलन्सिंग करायचं आहे. तर C2H4, कंबशन ऑफ इथिन इज गिवन, heat of combustion of ethene is given, enthalpy of combustion of ethene is given, शब्द बदलतात.
म्हणजेच काय फिक्स झालं, 1 मोल ऑफ इथिन प्लस O2 गिव्स प्रोडक्ट्स अँड हीट विल बी इव्हॉल्व. कंबशन आहे म्हणजे बर्निंग आहे म्हणजे ऑक्सिडेशन आहे म्हणजे हीट इव्हॉल्वच होणार. म्हणजे तिन्ही केसेस इथं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटरमध्ये सुद्धा हायड्रोजनचं ऑक्सिडेशनच चालू आहे. बघा मागं आलो परत. तर हे फॉर्मेशन ऑफ H2O ची रिॲक्शन आहे. नेमकं सीईटीला काय होतं की कंबशन ऑफ हायड्रोजन असं मेन्शन केलं असतं. अरे कंबशन ऑफ हायड्रोजन म्हणजे कंबशनच्या बेसिक डेफिनेशनमध्ये 1 मोल ऑफ दॅट कंपाऊंड कम्प्लीट ऑक्सिडेशन. आता हायड्रोजनचं कम्प्लीट ऑक्सिडेशन झालं तर काय होणार, H2O वॉटर, आणि 1 मोल ऑफ H2चं 1 मोल ऑफ H2O तयार होतात. म्हणजे हे 1 मोल आहेतच ऑलरेडी. म्हणजे याच रिॲक्शनला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर, याच रिॲक्शनला मी एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ हायड्रोजन म्हटलं तर सीईटी म्हणजे हे असतं. असं काहीतरी तुमच्या बेसिक डेफिनेशन क्लिअर असतील आणि नॉर्मली असं मेन्शन केलेलं नसतं कुठं, आणि नेमकं आलं तुम्हाला हेच एक्झाम्पल आलं थोडं काहीतरी बदलून किंवा आणि काहीतरी जोडून, आणि त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ वॉटर असं मेन्शन न करता कंबशन ऑफ हायड्रोजन केलं तुम्ही, आणि तुम्ही ते कुठंच ऐकलं नाही, तर तुम्ही जे ऐकलं त्याच्यावरून तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की कंबशन ऑफ हायड्रोजन म्हणजे कुणाचंही कंबशन म्हटल्यानंतर मी काय बोललो, आपले टीचर तुम्ही काय समजून घेतलं की 1 मोल ऑफ दॅट इज कम्प्लिटली बर्न इन ऑक्सिजन, आणि मग त्याप्रमाणे जे प्रोडक्ट्स होतील ते जसं कार्बन हायड्रोजनवाले असतील ते CO2 H2, नायट्रोजन सल्फर आता बोललो, तसं हायड्रोजन मॉलिक्यूल असेल गॅशियस फॉर्म तर त्याचं कम्प्लीट ऑक्सिडेशन म्हणजे H2O. ओके, सांगितलं. म्हणजे अशा गोष्टी चर्चेमध्ये येतात आणि म्हणून ते लेक्चर असं वाढतं, पण त्याचा फायदा मग पुढे होतो आणि मग पटपट सुटतं. ओके, तर इथिन C2H4 ओके प्लस O2 स्केलेटन लिहितो पहिल्यांदा, आणि मग कार्बन हायड्रोजन आहेत म्हटल्यानंतर आणि ऑक्सिजन बरोबर, याचा अर्थ CO2 प्लस H2O हे फिक्स झालं. हा गॅस आहे, हा गॅस आहे, हा गॅस आहे. स्टँडर्ड कंडिशन्स वॉटर लिक्विड असतो. या रिॲक्शनचा डेल्टा एच दिला आहे. हा 1 मोल आहे. 1 मोलमध्ये 2 मोल्स ऑफ कार्बन ॲटम्स म्हणजे 1 मॉलिक्यूल प्रमाणे करूया. इंटू एन केलं की 1 मोल. 2 ॲटम्स ऑफ कार्बन म्हणजे 2 CO2 मॉलिक्युल्स. 4 ॲटम्स ऑफ हायड्रोजन याचा अर्थ 2 H2O मॉलिक्युल्स. इंटू एन केलं की ते मोल झालं. याचा अर्थ इथं 1 मोलला कम्प्लीट बॅलन्स करताना म्हणजे सोयीसाठी 1 मॉलिक्यूल प्रमाणे केलं तर ॲटम्स ऑफ ऑक्सिजन 4 आणि त्या ॲटम्स ऑफ ऑक्सिजन 2 म्हणजे टोटल या साईडला 1 मोल हा बॅलन्स केला CO2 H2 होतं. ॲटम्स ऑफ ऑक्सिजन 4 + 2 6 लागले म्हणजे तिथं 3 मोल्स ऑफ ऑक्सिजन. त्याला बॅलन्स इक्वेशन. या रिॲक्शनचा डेल्टा एच दिला आहे त्याला डेल्टा H3 म्हणूया. आता हे जे डेल्टा एच दिलेले आहेत ओके ते कॅलरीमध्ये दिलेत, वेगळ्या वेगळ्या युनिटमध्ये देत असतात. ते इथं आपल्याला कॅलरीमध्ये दिले, ते जेवढे जे दिलेत ते मी इथं लिहून घेतो. -68.3 किलो कॅलरीजमध्ये दिलेत. ओके, -68.3 किलो कॅलरीज. आता फॉर्मेशन असा उल्लेख केला त्यामुळे पर मोल दे आर नॉट मेन्शन, नॉट नेसेसरी. जेव्हा फॉर्मेशन किंवा कंबशन असं म्हणतो तेव्हा त्या डेफिनेशनमध्येच मोल इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळं युनिट ॲक्च्युली ते किलो कॅलरीज पर मोल आहेच. ओके, आपण लिहू शकतो म्हणजे लिहायचं. याचं किती दिले बरं, -310.6 सगळे एक्झोथर्मिक आहे. 0.6 किलो कॅलरीज. ओके, आणि फायनली ॲसिटिलीन इथाईन आणि त्यानंतर इथिन -337.2 -337.2 ओके -337.2 किलो कॅलरीज. आणि विचारलं आहे काय म्हणजे हे दिलेलं आतापर्यंत मी एक्सप्लेन केलं. बघा तुम्ही 1-2 एक्झाम्पल असा वेळ लागला की हे MCQs हा हेसेस किंवा त्याचा वेगळा पॅटर्न समेशन मिक्स होऊन फर्स्ट लॉ वर्क असं सगळं छान छान एक्झाम्पल्स MCQs येतात. म्हणून हे सुरुवातीला 1-2 एक्झाम्पल्स फार व्यवस्थित बघायचे असतात आणि म्हणून प्रत्येकाची रिप्रेझेंटेटिव्ह एक सोपं एक जरा थोडं मध्यम किंवा लेवलचं असं घेत घेत पुढं चालू आहे आणि मग सगळं घ्यायचं. ओके, तर काय दिलेलं आहे ना डेटा ते लिहिलं पहिल्यांदा मी. विचारलंय काय म्हणजे हे गिवन झालं. रिक्वायर्ड इक्वेशन काय आहे नाही का, सोयीसाठी मी रिक्वायर्ड इक्वेशन तिथं बाजूला लिहायचा प्रयत्न करतो. रिक्वायर्ड इक्वेशन काय आहे बघा. हीट ऑफ हायड्रोजिनेशन ऑफ ॲसिटिलीन म्हटलेलं आहे. ॲसिटिलीन म्हणजे इथाईन, याचा अर्थ हायड्रोजन विल गेट ॲडेड अक्रॉस
डबल बॉन्ड ऑफ इथाईन. आता याच्यात थोडं देताना ती बुकची पण चांगलं बुक आहे तरी पण चूक आहे. तर हीट ऑफ हायड्रोजनेशन ऑफ ॲसिटिलीन म्हणजे इथाईन ट्रिपल बॉन्ड ते पार्शल हायड्रोजनेशन दे शुड मेन्शन. कारण का ॲसिटिलीनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. हायड्रोजनेशन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. मग अक्रॉस वन पाय बॉन्ड इट कॅन गेट ॲडेड. एक हायड्रोजन ॲड झाला, एक डबल बॉन्ड तयार होईल, म्हणजे एक असं तयार होईल. बघा इथे लिहितो, हे आधीचे हायड्रोजन आणि हे नवीन आलेलं आहे, आणि आणखी फर्दर हायड्रोजन ॲड झाले तर इथेच तयार होईल. आता इथं आपल्याला लक्षात येतं, कारण इथं गिवन डेटामध्ये बघा बारीक बारीक लिहिलं थोडं समजण्यासाठी. ट्रिपल बॉन्ड त्यातले 2 वीक पाय बॉन्ड आहेत, हायड्रोजन तिकडे ॲड होतात. तर एक हायड्रोजन ॲड झाला तर इथिन तयार होईल, आणि आणखी एक हायड्रोजन ॲड झाला तर इथेन तयार होईल. आणि हायड्रोजनेशन ऑफ ॲसिटिलीन किंवा इथाईन म्हटलं, मग तुम्ही या रिॲक्शनबद्दल बोलताय का ही आणि हे एकत्र असं दोन्ही, म्हणजे या रिॲक्शनबद्दल बोलतो. तर या गिवन डेटामध्ये इथेनचा कुठेच उल्लेख नाही आहे. त्यामुळे हेसेस लॉ प्रमाणे इथेनसाठी असेल तर ते कॅल्क्युलेट याप्रमाणे करता येणार नाही, याचा आपल्याला अंदाज असतो, किंवा तुम्हाला तो काही एक्झाम्पल्स अजून झाल्यानंतर कळेल. त्यामुळे हे पार्शल हायड्रोजनेशन म्हणजे वन स्टेप, एकच पाय बॉन्ड असं त्यांना म्हणायचं आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आपण. नाहीतर हे सुटत नाही. ओके, कम्प्लीट हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन अक्रॉस पाय बॉन्ड. तर हा ॲसिटिलीनचा इथे म्हणजे विचारलंय काय, लक्षात आलं का? आता हे समजलं पुसतो मी. म्हणजे विचारलंय काय या रिॲक्शन म्हणजे काय विचारलंय, तर फाइंड दी हीट ऑफ हायड्रोजनेशन ऑफ ॲसिटिलीन विचारलं. मीन्स बॉन्डिंगच्या भाषेत लिहितो, नंतर मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या भाषेत. मीन्स ॲसिटिलीन प्लस हायड्रोजन ओके गिव्स इथिन, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या भाषेमध्ये C2H2 ट्रिपल बॉन्ड C2H2 प्लस हायड्रोजन गिव्स C2H4. ओके, फिजिकल स्टेटमध्ये हे सगळे गॅस आहेत बरं का. ॲसिटिलीन, इथिन म्हणजे इथाईन, इथिन आणि हायड्रोजन हे गॅस आहे. याचा डेल्टा एच विचारलेला आहे, त्याला आपण डेल्टा H4 बोलूया. आता मुद्दा लक्षात आला का? मगाशी सुरुवातीला जे सोपं एक्झाम्पल घेतलं होतं, आता त्याच्याशी तुलना करा आणि हे तुम्ही समजून घ्या. पॉज करा, जरा वहीमध्ये लिहून घ्या, व्यवस्थित वेळ द्या. हे हा टाईप आणि पूर्ण टॉपिक हे मिक्स होऊन फार छान एक्झाम्पल येतात MCQ, आणि बोर्डला सुद्धा चांगलं येतं. त्यामुळे 1-2 एक्झाम्पल मस्त व्यवस्थित घ्यायचे असतात वेळ लावून, तेव्हा तर चुटकी में पटपट पटपट सुटतात MCQs. असं सुरुवातीलाच गडबड केली. आता जो आयसोलेटेड आहे, इंट्रोडक्टरी आहे, 11वीची काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असतात, असे काही पॉईंट असतात, तिकडं शक्य असेल तर म्हणजे गरज असेल तर थोडं पळवलं, ओके चालू शकतं. ओके, मग तुम्हाला कळलं का की हायड्रोजनेशन ऑफ ॲसिटिलीन विचारलंय, म्हणजे हे विचारलं, हे पहिलं कळलं पाहिजे. म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या भाषेमध्ये हेच पुन्हा लिहून घेतलं, म्हणजे या रिॲक्शनचं विचारलंय, क्वेश्चन मार्क टाकला, याचा डेल्टा एच विचारलेला आहे, डेल्टा H4 म्हणाला, आणि हे 3 रिॲक्शनचा डेल्टा एच दिलेला आहे. म्हणजे 3 कुठल्या तरी रिॲक्शनचा डेल्टा एच दिलेला आहे, आणि या तिन्हीपेक्षा चौथ्याच वेगळ्या रिॲक्शनचा डेल्टा एच विचारला. ॲक्च्युली त्यात आणखी एक ट्रिक केलेली आहे, ते मी थोडं नंतर सांगणार होतं, आता हिंट देतो. हे सगळे ॲट कॉन्स्टंट प्रेशरचे एन्थाल्पी चेंज आहेत, आणि त्याचं एन्थाल्पी चेंज नाही विचार, म्हणजे एन्थाल्पी चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर नाही तर विचार करणार कॉन्स्टंट व्हॉल्यूम, असं गुगली करतात. गडबडीत आपण ते विसरतो. पण हे तिन्ही दिलेले आहेत ते एन्थाल्पी चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर दिलेत, म्हणजे डेल्टा एच दिलेत ॲक्च्युली, आणि त्याचा मात्र डेल्टा यू विचारला आहे. डेल्टा यू विचारला याचा 4 म्हणूया या रिॲक्शन. पण याचा जर एन्थाल्पी चेंज दिला म्हणजे डेल्टा एच दिला, तर पहिल्यांदा याचा डेल्टा एच काढूया, आणि मग डेल्टा एचचं डेल्टा यू काढण्याचा वेगळा फॉर्म्युला आहे, तो वापरूया. लक्षात आलं का? 2 फॉर्म्युले एकत्र. मग त्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही त्याचा डेल्टा एच विचारला असं समजून पहिला विचार करा, समजून घ्या, आणि मग ती स्टेप. आणि मग गडबडीमध्ये सोडवताना हे विसरतो आणि हे काढून त्याप्रमाणे तिथं गोल करतो आपण, मार्क गेले, कळत नाही मार्क गेले, कारण ती स्टेप तिथंपर्यंत बरोबरच असते, ते विसरला नसतो. तर असं 2 मिक्स करून हा क्वेश्चन टाकला. तुम्ही सध्या एन्थाल्पी चेंजेस विचारला ॲट कॉन्स्टंट प्रेशर असं पहिला समजून घ्या आणि विचार करा.
ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम नाही आहे असं असं समजून पहिला समजून घ्या. तिथंपर्यंत कंप्लीट केल्यानंतर मग पुढचं असं तुम्ही पण 2 टप्पे करा. ओके. पण बघा एक्झाम्पल म्हणून मुद्दाम घेतलं, छान कसं आहे मिक्स. आता काय करायचं की आम्हाला या रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज म्हणजे आपल्या शॉर्ट भाषेमध्ये डेल्टा एच काढायचं आहे आणि या 3 रिॲक्शनचा डेल्टा एच दिलेला आहे. मग अशा आपण बघितलं 2 रिॲक्शन्स ॲड केल्या तर त्याचे डेल्टा एच पण ॲड करायचे. ओके. 2 रिॲक्शन सबट्रॅक्ट केले त्यांचे डेल्टा एच सबट्रॅक्ट करायचे. एका रिॲक्शनला काही 2 ने मल्टिप्लाय केलं तर त्याच्या डेल्टा एचला 2 ने मल्टिप्लाय करायचं. तुम्ही काही करू शकता. हेसेस लॉ म्हणजे तो जे कॉन्झर्वेशन आहे, एखादी रिॲक्शनचा डेल्टा एच माहिती आहे, ती रिॲक्शन ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर हीट इव्हॉल्व पण 2 डबल होणार ना. सिम्पल आहे. तर त्याचे वापर करून आपण these 3 reactions whose delta H values are given, by using that we can find the enthalpy change of this 4th reaction. फक्त त्यातले जे कोण रिॲक्टन्स प्रोडक्ट्स आहेत ते यात कुठेतरी असायला पाहिजे. ते ठीक आहे. ओके. मग आता तिकडे बघूनच आपल्याला कळतं. बघा मी शॉर्टकटमध्ये सांगतो काय काय करायचं. हे गिवन लिहिलं आपण. इक्वेशन 1 गिवन, इक्वेशन 2 गिवन, इक्वेशन 3 गिवन. ओके. आणि हे रिक्वायर्ड, याला रिक्वायर्ड इक्वेशन म्हणायचं. ओके. पहिल्यांदा मी बॉन्डिंग दाखवून केलं ते शॉर्ट फॉर्ममध्ये. हे रिक्वायर्ड इक्वेशन. तिकडं लक्ष ठेवून इकडं ऑपरेशन. आता आपल्याला माहिती आहे की याला 1 ने मल्टिप्लाय केलं तर त्यालाही 1 ने मल्टिप्लाय करायचं. समजा याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर डेल्टा एचला 2 ने मल्टिप्लाय करायचं. हे असं आहे. उद्या रिव्हर्स केलेलं म्हणजे याच्यापासून H2O पासून रिॲक्शन रिव्हर्स झाली, डेल्टा एचची साईन बदलणार. ही एक्झोथर्मिक असेल तर एंडोथर्मिक होणार. या रिॲक्शनला 2 ने डिवाइड केलं, डेल्टा एचला 2 ने डिवाइड करायचं. हे दोन्ही ॲड केले तर जे काही कट कॅन्सल होऊन म्हणजे जे काही कॉमन कट होतील, ॲड होतील, जे काही होऊन मिळेल तर हे दोन्ही ॲड केलं तर डेल्टा एच पण ॲड करायचे. साईनसह काय असेल ते, तर त्याचा डेल्टा एच मिळणार. हे तुम्हाला मगाशी अंदाज दिला सोपं एक्झाम्पल घेऊन. आता एक एक रिॲक्शनचा विचार करायचा. म्हणजे यू हॅव टू यूज ईच अँड एव्हरी गिवन इक्वेशन. ओके. आता इथं 3 गिवन इक्वेशन आहेत. इक्वेशन म्हणजे रिॲक्शन दिलेली आहे आणि त्याचा डेल्टा एच दिलेली आहे. तर प्रत्येक इक्वेशन एकदा वापरायचं, एकदाच वापरायचं आणि एकदा तरी वापरायचंच. म्हणजे काय, 3 रिॲक्शन्स आहेत, तिन्ही एक एकदा वापरायचे. ते वापरताना मल्टिप्लाय बाय 2 का डिवाइड बाय 2 का रिव्हर्स जे काय असेल तर रिक्वायर्डमधल्या रिॲक्टन्स प्रोडक्ट्सला सोयीचं होईल अल्टिमेटली सगळे ऑपरेशन झाल्यानंतर त्याप्रमाणे. ओके. म्हणजे बघा आता फर्स्ट इक्वेशन आणि रिक्वायर्ड इक्वेशन असं एक बघूया. तर फर्स्ट इक्वेशन मधल्या कुणासाठी रिक्वायर्ड इक्वेशन किंवा फर्स्ट इक्वेशन आणि रिक्वायर्ड इक्वेशन असं विचार केला तर कुठला स्पेसिस रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट साईडला कुठला स्पेसिस समोर दिसतोय. आता रिक्वायर्डमध्ये कुठं H2O नाही आहे, रिक्वायर्डमध्ये कुठं ऑक्सिजन नाही आहे. कळतंय का. रिक्वायर्डमध्ये हायड्रोजन आहे. आता बघा रिक्वायर्ड इक्वेशनमध्ये 1 मोल ऑफ हायड्रोजन लेफ्ट हँड साईडला पाहिजे आम्हाला, रिॲक्टंट साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईडला. आणि गिवन इक्वेशन 1 मोल ऑफ हायड्रोजन रिॲक्टंट साईडला म्हणजे साध्या भाषेत बोलताना लेफ्ट हँड साईडला. याचा अर्थ मल्टिप्लाय बाय 1 केलं, बाकीचा काही विचार करायचा नाही, तेवढा पॉईंट. आणि मग बघा तुम्ही ते सगळं एकत्र केल्यानंतर कसं कट कॅन्सल होऊन पाहिजे ते मिळतं. सध्या आपण एक टेक्निकली प्रोसिजर समजून घेऊया. डेफिनेशन प्रमाणे आतापर्यंत केलं आपण प्रोसिजर. रिक्वायर्ड इक्वेशनमध्ये लेफ्ट साईडला 1 मोल हायड्रोजन पाहिजे. गिवन इक्वेशन 1 पहिल्यांदा एक एक वापरायचं, पहिलं हे वापरायचं ठरलं तर गिवन इक्वेशन 1 मध्ये लेफ्ट हँड साईडलाच म्हणजे रिॲक्टंट साईडलाच हायड्रोजन आहे आणि 1 मोलच आहे. त्यामुळं मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 1. मग ते काय काय ऑपरेशन्स तिन्ही इक्वेशनवर करायचे ते पहिलं नोट बनवूया. सेकंड गिवन इक्वेशन म्हणजे त्याचा डेल्टा एच वर माहिती आहे म्हणून ते गिवन इक्वेशन. सेकंड इक्वेशन आणि रिक्वायर्ड इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन रिक्वायर्ड मधल्या कुणासाठी वापरू शकतो. आता सेकंड इक्वेशन मध्ये CO2 प्रोडक्ट साईडला आहे, तिकडे CO2 कुठं नाहीच आहे. ऑक्सिजन रिॲक्टंट साईडला तिकडे कुठं नाहीच आहे, असं विचार करायचा. आणि मग आमच्या लक्षात आलं ॲसिटिलीन रिक्वायर्ड गिवन इक्वेशनमध्ये आहेत. गिवन इक्वेशन म्हणजे ती रिॲक्शन बॅलन्स्ड आहे अँड एन्थाल्पी चेंज इज ऑल्सो नोन. तर गिवन इक्वेशन मधले ॲसिटिलीन रिक्वायर्ड इक्वेशनमध्ये रिॲक्टंट साईडला 1 मोल पाहिजेत, म्हणजे आपल्या साध्या बोलण्याच्या भाषेत लेफ्ट हँड साईडला 1 मोल ॲसिटिलीन पाहिजेत. आता ते 1 मोल इथं जरा सोपं आहे म्हणून ठीक आहे, उद्या आणखी वेगळं येईल, बघू टपाटपाने जाऊ, हर प्रकारचे एक्झाम्पल्स येणार. हा बेस आहे.
तिकडे 2 मोल पाहिजे असतील तर इकडं मग 2 ने मल्टिप्लाय करणार. तसं पुढे येतील. आताच मी सगळं मिक्स करून सांगायला नको. तर रिक्वायर्ड इक्वेशन ऑन लेफ्ट हँड साईड म्हणजे ऑन रिॲक्टंट साईड आय वॉन्ट 1 मोल ऑफ ॲसिटिलीन. गिवन इक्वेशनमध्ये रिॲक्टंट साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी 1 मोलच आहे. याचा अर्थ फॉर ॲसिटिलीन हे वापरायचं ठरलं. जो आपण स्पेसिस सिलेक्ट करतो तो फक्त गिवन इक्वेशनमध्ये कुठे रिपीट झालेला नसला पाहिजे. नाहीतर इकडून बॅलन्स होणार आणि तिकडून अनबॅलन्स होणार. हिंट ऐकून ठेवा फक्त. त्या टाईपचं एक्झाम्पल पुढे येईल. लेफ्ट साईडला मला म्हणजे रिॲक्टंट साईडला रिक्वायर्डमध्ये 1 मोल ॲसिटिलीन पाहिजे, नाही का? इकडे बघा. आणि इथं रिॲक्टंट साईडला 1 मोल ॲसिटिलीन आहे. म्हणजेच पुन्हा इथं मल्टिप्लाय इक्वेशन 1/1. थर्ड इक्वेशन आणि रिक्वायर्ड इक्वेशन. थर्ड इक्वेशनमध्ये इथिन प्लस ऑक्सिजन गिव्ह CO2 अँड H2O. रिक्वायर्ड इक्वेशनमध्ये H2O कुठं लागतच नाही, CO2 लागते, O2 पण नाही लागत. पण इथिलीन म्हणजे IUPAC, इथिन, ETH, EAD तिकडं रिक्वायर्डमध्ये राईट साईडला म्हणजे प्रोडक्ट साईडला ऑन प्रोडक्ट साईड 1 मोल ऑफ इथिन इज रिक्वायर्ड. आम्हाला 1 मोलच आहेत पण हे रिॲक्टंट साईडला आहे. मग ते जे काही ऑपरेशन करणार आणि परत ॲड करणार तर इथिन आम्हाला राईट साईडला आले पाहिजेत. 1 मोल यायला पाहिजेत आणि प्रोडक्ट साईडला यायला पाहिजेत. म्हणजे मी काय करणार, रिव्हर्स म्हणजे मल्टिप्लाय बाय -1 म्हणतात किंवा रिव्हर्स म्हणतात. म्हणजे रिॲक्टंट्स प्रोडक्ट साईड तर रिॲक्टंट असं लिहिलं, रिॲक्शन उलटी केली म्हणजे प्रोडक्ट्स इकडे घेतले आणि रिॲक्टन्स इकडे, म्हणजे अशी रिॲक्शन झाली. तर एन्थाल्पी चेंज मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस होणार. सो सिम्पल. म्हणजेच रिव्हर्स इक्वेशन 3. रिव्हर्स इक्वेशन 3. आता हे जे केलं ॲक्च्युअली म्हणजे प्रोसिजर म्हणून बोर्डच्या स्टाईलने आणि 1-2 एक्झाम्पलला तसं करावं, नंतर नाही करत आपण आणि गरज पडत नाही. ती बोर्डला सुद्धा मग शॉर्टकट्स प्रोसिजर आणि MCQला तर मग आपल्याला हे सगळं एवढं समजलेलं असतील ते आपल्याला कळतं आणि पटपट यायला लागतं. ते पुढं कळेलच तुम्हाला. आणि पुन्हा मी मध्ये मध्ये सांगत असतो की तिथं पटपट येण्यासाठी एवढं सगळं वेळ न लावता करेक्ट आणि त्यात काही ट्रिक वगैरे लक्षात येण्यासाठी आपण आत्ता वेळ लावत असतो. म्हणजे बोर्डचा असा अभ्यास बारकाव्यात जाऊन करावा व्यवस्थित, म्हणून ही MCQ स्टाईलचे एक्झाम चालले आहे. हे वेगळं ते वेगळं हे डोक्यातून काढा, हे सारखं सांगत असतो. ओके. मग आता इक्वेशन 1 म्हणजे नवीन इक्वेशन येतात. इथं 3 इक्वेशनला ऑपरेशन केलं. इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 1, इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 1 आणि इक्वेशन 3 मल्टिप्लाय बाय -1 म्हणतात किंवा रिव्हर्स इक्वेशन 3 म्हणतात. ते पुन्हा लिहून घ्यायचं. जे काही ऑपरेशन केलं ते रिपीट करायचं. म्हणजे आता हे 1, 2, 3 नंबर दिलेला म्हणजे इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे ते त्याला मग 4 नंबर द्यायचा. इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे त्याला 5 नंबर द्यायचा आणि रिव्हर्स इक्वेशन 3 म्हणजे त्याला 6 नंबर द्यायचा. कारण हे नवीन इक्वेशन आहेत ते रिक्वायर्ड इक्वेशनच्या रिॲक्टंट किंवा प्रोडक्टमधला कोणतरी एक स्पीसीस डोक्यात ठेवून केलेले आहेत ते नवीन इक्वेशन्स. तर जे चेंजेस इकडे केले मल्टिप्लाय, डिवाइड, रिव्हर्स ते चेंजेस डेल्टा एचमध्ये केले, त्यामुळे हे पण रिॲक्शन्स बरोबर आहेत. तसं ह्या बरोबर आहे. आणि मग ॲडिंग 4, 5, 6 जे येणार कट कॅन्सल होऊन सेम साईडला असतील ते ॲड होतील, प्रोडक्ट साईडला असतील तर म्हणजे पहिला सगळे 4, 5, 6 एकत्र लिहिले. प्रत्यक्ष लिहायला लागत नाही आपल्याला, मग अंदाजच यायला लागतो. आपण फटाफट करतो पण प्रोसिजर माहीत पाहिजे डोक्यामध्ये. एखाद्या एक्झाम्पलला फॉलो केली पाहिजे. तर 4, 5, 6 मला इथं आता हा पॉईंट जरा पटकन संपवायचा आहे. बघा मग इक्वेशन 1ला मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे त्याला नंबर 4 देणार, पण ते तसंच आहे त्यामुळे मी इथंच 4 करतो. तेच इक्वेशन आहे. सॉल्व्ह करताना असं नाही करायचं प्रत्यक्ष पेपरमध्ये. इक्वेशन 2ला पण मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे तीच इक्वेशन आणि तोच डेल्टा एच राहणार आहे 5. आणि रिक्वायर्ड इक्वेशनचा विचार करता याला रिव्हर्स केलं, हे रिव्हर्स केलं की डेल्टा एच पण रिव्हर्स होणार. ते तेवढं मी लिहितो. कंबशन ऑफ इथिन नाही का, कंबशन ऑफ इथिन रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स. कंबशन ऑफ इथिन CTH4 प्लस ऑक्सिजन CO2 प्लस H2. आता कंबशन आहे इथिनचं, यामध्ये CO2 H2 मग 2 बरोबर आहे ना.
ते सगळं आहे तसंच रिव्हर्स करायचं, परत परत कॅल्क्युलेट करायची गरज नसते. फिजिकल स्टेटसह मुद्दाम लिहायचं, कारण त्यात अजून छोटे छोटे सोपे सोपे वारकावे आहेत, सगळं एकदम एकाच वेळेला सांगायला नको. मग रिॲक्शन रिव्हर्स केली, बाकी काहीच केलं नाही. रिॲक्टन्स प्रोडक्ट्स तर डेल्टा एच रिव्हर्स, म्हणजे मायनस होतो तो प्लस, प्लस असतं तर मायनस, दॅट्स ऑल. म्हणजे हे झालं नवीन जे सेपरेट लाईन असतं, मी तिथंच लिहिलं 4, 5, 6. आणि मग पुढं काय करायचं असतं, ॲडिंग इक्वेशन्स, हे नवीन ॲडिंग इक्वेशन्स 4, 5 and 6. रोमनमध्ये लिहा किंवा नंबर लिहा, काही फरक पडत नाही. याचा अर्थ हे सगळं एकत्र प्रत्यक्ष करायची गरज नाही, किंवा एखाद्या एक्झाम्पलला तुम्ही करून बघा. हे सगळं एकत्र लिहिलं, हे एकत्र लिहिलं. जे मोल्स आणि फिजिकल स्टेटसह कॉमन आहेत दोन्ही साईडला, रिॲक्टंट ते कट होतील, एका साईडला असतील ते ॲड होतील. ओके, आता तुम्हाला थोडं सांगतो बघा, की इकडं H2O आणि इकडे H2 असं जर विचार केला तर प्रोडक्ट साईडला 2 मोल्स ऑफ H2 आहे, दोन्ही ॲड केलं, तिन्ही इक्वेशन्स ॲड करतोय ना, ॲडिंग 4, 5, 6. तर प्रोडक्ट साईडला 2 मोल्स ऑफ H2O लिक्विड फिजिकल स्टेटसह, काही काही केसमध्ये गोंधळ म्हणजे काही चांगले पुढे येणार. आणि इकडं रिॲक्टंट साईडला तिन्ही ॲड केल्यानंतर 2 मोल्स ऑफ H2O लिक्विडवाले आहेत, याचा अर्थ H2O कॅन्सल होणार. मध्ये काही काही स्टुडंट्स किंवा असं ते प्रत्यक्ष पेन घेऊन असं ते कट करतात, तसं नाही करायचं. अगदी फेंट पेन्सिलने सुरुवातीला हरकत नाही करायला, पण असं करायचं नाही, ते दिसतंच आहे. त्याप्रमाणे ऑक्सिजन 5/2 आणि 1/2 म्हणजे 6/2, म्हणजे 3 मोल्स ऑफ ऑक्सिजन इकडं. गॅशियसवाले 3 मोल्स ऑफ ऑक्सिजन लेफ्ट साईडला आहेत, सगळे तिन्ही एकत्र केल्यानंतर. आणि प्रोडक्ट साईडला 3 मोल्स ऑफ O2 आहेत, O2. ओके, म्हणजे O2 पण कॅन्सल होतात, असं लक्षात आलं. हे सगळं पुन्हा करायचं बरं का, न बघता, आणि मग पुन्हा हा व्हिडिओ बघायचा. मग या टाईपचं एक्झाम्पल आणखी एक येईल. परत होमवर्क सोडवलेल्याच पुस्तकातलं एखादं न बघता सोडवायचं, हे करायचं. आणि मग पुढं तुम्हाला MCQsला वगैरे म्हणजे 1 मिनिटात का पण फार झालं. आता आपण एवढं अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लावतोय त्यासाठीच. आणि बघा ना, मग आणखी काय काय कॅन्सल होतं. CO2 वगैरे, इथं 2 मोल्स ऑफ CO2 लेफ्ट साईडला आहेत, राईट साईडला 2 मोल्स ऑफ CO2, गॅशियस स्टेट आहे दोन्हीकडे, ते कॅन्सल होतात. म्हणजे ॲडिंग 4, 5, 6 आम्हाला काय मिळतं, ॲडिंग 4, 5, 6 काय मिळालं आम्हाला, तर हे ॲड केलं, ते ॲड केलं, कॉमन असेल तर कट केलं, एका साईडला असेल तर ॲड केलं. ओके, ते सगळं केलं आणि आम्हाला ॲडिंग 4, 5, 6 काय मिळाला, तर तुम्हाला एवढ्यावरून अंदाज आला, इथिन प्लस हायड्रोजन, नाही का. मग ते ॲडिंग 4, 5, 6 काय मिळालं ते मी इथे लिहितो, बघा लक्षात येते का, बघा पॉज करा, बघा विचार करा, रफोर करा. इथिन प्लस हायड्रोजन गिव्ज, या साईडला काय शिल्लक राहिलं, कट कॅन्सल होऊन. ओके, इथाईन ॲसिटिलीन प्लस हायड्रोजन गॅशियसवाले गिव्ज इथिन. आता जे ऑपरेशन्स केले त्याप्रमाणे त्याचा डेल्टा एच मल्टिप्लाय बाय 1 तर मल्टिप्लाय बाय 1, रिव्हर्स तर साईन चेंज केलं, नंतर ते नवीन इक्वेशन